फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण गावरान पद्धतीने सुका जवळा आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी। त्यासाठी आपण इथे एक वाटी सुका जवळा घेतला आहे। तो साफ करून आपण तो कढईमध्ये ओतून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटं आपण स्लो फ्लेमवर भाजून घेऊया, परतून घेऊया। त्यामुळे जवळा आपला थोडा कडकपणा येतो जवळ्याला। आणि हा थोडासा पाकडून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता, मी चाळणीच्या खाली एक भांडं ठेवलं आहे। अशी कच जवळ्यातून पडते, तर आपण ती बाजूला काढून आपण आता परत चाळणी त्या भांड्यामध्ये ठेवून वरती पाणी ओतून जवळा साफ करून घेऊया। याने आपली जवळ्यामधील जी बारीक कच असते, माती काय असेल, ते पाण्यामध्ये खाली पाण्याच्या खाली बसते आणि जवळा साफ होतो। आणि बाजूला काढून आपण परत एकदा धुवून घेतला आहे स्वच्छ जवळा। आणि आता इथे फोडणीसाठी आपण लसूण, 3 हिरव्या मिरच्या, 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 3-4 कोकमाच्या फोडी आहेत। एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकून आपल्या लसूण तेलामध्ये परतून घेऊया। तांबूस झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत आणि त्या देखील तेलामध्ये परतून घेऊया। आणि आपला कांदा देखील तेलामध्ये, ते संपूर्ण आपण तेलामध्ये परतून घेऊया। कांदा आपला तांबूस होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो देखील त्याच पद्धतीने आपण तेलामध्ये शिजवून घेऊया आणि संपूर्ण एकत्र तेलामध्ये फ्राय करून मिक्स करून शिजवून घेतलं आहे। त्यानंतर आपण इथे आपले मसाले ॲड करूया। त्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, अशा पद्धतीने आपले मसाले देखील या तेलामध्ये आपण परतून घेऊन आपला व्यवस्थित मसाला एक प्रकारे तयार झाला आहे। तेलामध्ये संपूर्ण एकत्रित मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण आपला जवळा ॲड करून तो देखील त्याच्याबरोबर आपण परतून घेऊया। आता हा जवळाना आधी आपण पहिला ह्या मसाल्याबरोबर 3-4 मिनिटं व्यवस्थित असाच शिजवून घेऊया, जेणेकरून हा मसाला त्याला एकत्रित पूर्णपणे लागेल। आणि हा असा वाफवून घेतल्यानंतर त्यानंतर आपण अर्धा कप पाणी ह्यामध्ये ॲड करून तो देखील परतून घेऊया त्याच पद्धतीने। आणि यानंतर आपले कोकम ॲड करून थोडीशी कोथिंबीर ॲड करून आपण ते परत एकदा परतून घेऊया। आणि यामध्ये जो पाणी आहे अर्धा कप ओतलेला, तो संपूर्ण आटेपर्यंत आपण हा जवळा शिजवून घेऊया। त्यासाठी इथे झाकण लावूया आणि गॅसचा फ्लेम स्लो करून 5 ते 6 मिनिटं आपण हा जवळा शिजवून घेऊया। तर इथे आपला जवळा वाफवून शिजवलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, पाणी आपलं जवळ्यामधील पूर्णपणे आटलं आहे आणि तयार आहे आपला सुका जवळा। तर आपण बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे 1 वाटी बाजरीची भाकरीचं पीठ घेतलं आहे आणि हे चाळणीने चाळून घेऊया आपण। आणि चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं साधंच पाणी आहे आणि ह्या आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण हे मळूया। आणि इथे मळून घेतल्यानंतर आपण ह्याचे 2 गोळे तयार करूया। एका वाटीच्या 2 भाकऱ्या होतात, तर इथे 2 आपले गोळे तयार झाले आहेत। आणि सुकं पीठ घेऊन आपली भाकरी थापून घेऊया। तर आपण इथे सुकं पीठ घेऊन आपली भाकरी थापूया। थंडीमध्ये बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते आणि थंडीमध्ये खरी बाजरीची भाकरी खावी, तुम्ही देखील नक्की बनवा। आणि आता इथे आपण व्यवस्थित भाकरी थापून घेतली आहे। आता ही आपण शेकवण्यासाठी इथे तव्यावर टाकूया। तर इथे भाकरी आपण व्यवस्थित तव्यावर टाकल्यानंतर थोडासा पाण्याचा हबका मारूया आणि संपूर्ण पाणी आपण भाकरीला लावून घेतलं आहे। आणि शिजल्यानंतर आपण भाकरी दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकवून घेऊया। तर इथे व्यवस्थित 2 भाकऱ्या आपल्या अशाच पद्धतीने आपण बनवून घेतल्या आहेत। तर तयार आहे इथे आपले बाजरीची भाकरी आणि आपला गावरान पद्धतीचा सुका जवळा। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।